नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वी स्टेट बोर्डचा पहिला चॅप्टर शिकणार आहोत. त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 8 चॅप्टर शिकायचे. बाकीचे 2 चॅप्टर जे आहेत ते एवढं काही खास इन्फॉर्मेशन नाहीये त्याच्यामध्ये. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने 8च चॅप्टर महत्वाचे आहेत. त्याच्यापैकी आपण जवळजवळ 4 चॅप्टर कव्हर केलेले आहेत आणि आता हे पुढे फक्त 4 चॅप्टर राहिलेले आहेत. आपण 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सहकारी संस्था, सहकारी पतपुरवठा संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, ग्राहक खरेदी विक्री संघ, त्या संस्था, अशा अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. त्या सर्वांचा सिक्वेन्स राहावा म्हणून आपण आधी हे 4 एक 6वा, 7वा, 8वा, 9वा चॅप्टर 12वीचा ओळखून घेतलाय. ज्याच्यामध्ये नागरी सहकारी संस्था होत्या, मध्यवर्ती सहकारी संस्था होत्या, राज्य सहकारी संस्था होत्या आणि आपण बाकीचं पाहिलं की बाबा सहकारी संस्थेमध्ये बाकीच्या ज्या महाविद्यालय आहे, विद्यालय, बाकीच्या ज्या पुण्यामध्ये स्टॅब्लिश झालेल्या जुन्या संस्था आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर आता आपल्याला पाहिजे एखादी सहकारी संस्था असेल त्यांच्यामध्ये कोण पदाधिकारी असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे काय, चेअरमन म्हणजे काय, त्याला जे अध्यक्ष नामकरण दिले आपण त्यांना चेअरमन म्हणतो, उपाध्यक्ष म्हणजे काय, सचिव, खजिनदार, त्या लोकांचे कार्य काय, कोणकोणते कार्य करावे लागतात, त्यांच्या अधिकार काय, सभासद असेल त्यांचे अधिकार काय, एखाद्या सहकारी संस्था असेल त्याची संघटना रचना कशी असावी, या सगळ्या गोष्टी आपण इथून पुढे डिस्कस करणार आहोत. चला मित्रांनो, चालू करूयात आजचा चॅप्टर. इथं प्रास्तावना सांगितले, सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. मित्रांनो, आपण हे सर्व घेत असतो की जेणेकरून बऱ्याच लोकांचा गॅप झालेला आहे, कमी तुम्हाला एक आयडिया असावी. ते प्रस्तावनेत जास्त काही महत्वाचं दिलेलं नसतं, एखादा 2 सेंटेन्सच महत्वाचे असतात. ते पण आपण लेक्चर बघता बघताच हायलाइट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये वाचण्यात वेळ जाणार नाहीये. तर पेन हायलाइटर घेतल्याशिवाय आपण पूर्ण स्टडी करू शकत नाही, फोकस करू शकत नाही. तेव्हा हायलाइट यूज करा, पेन यूज करत राहा, महत्वाचे कीवर्ड आला नोट डाऊन करत राहा, त्याला अंडरलाईन करा. जोपर्यंत तुम्ही अंडरलाईन करत नाही तोपर्यंत तुम्हाला जॉब भेटणं अवघड आहे. तर हे अंडरलाईन नसून आपल्या नशिबाच्या रेषा आहे. जितकं तुम्ही याच्यात इनपुट द्याल तेवढं तुम्हाला आउटपुट भेटेल. आणि आपल्याला काय वर्षभर अभ्यास करायचा नाहीये, जास्तीत जास्त फक्त 1 महिना अभ्यास करायचे आणि एका महिन्यात तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढा अभ्यास करा. कुणी वर्किंग मध्ये असेल तर डेली 2 ते 3 तास काढा. जर तुम्हाला वेळ भेटत नसेल, सकाळी 5 वाजता उठा, 7 वाजेपर्यंत अभ्यास करा, तरी काय हरकत नाही. कारण की आपले बॅच तरी रेकॉर्डिंग स्वरूपात आहे, सगळ्या नोट्स आपण प्रोव्हाइड केल्यात. आपण कमीत कमी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कव्हर करून देणार आहोत. त्यानंतर जर तुमच्याकडून रिक्वेस्ट आली तर आपण थोडं मराठीचं काय घेता आलं तर ते घेऊयात, थोडंफार रिजनिंगचा पार्ट घेऊयात. पण तुम्ही सध्या अभ्यास केला पाहिजे. आपल्या क्लासचा रिझल्ट जास्त पाहिजे. जेवढी लोक ऍडमिशन आहे त्या सर्वांचं सिलेक्शन झालं पाहिजे. कारण की मित्रांनो, 356 जागा आहे. याच्यामध्ये आपल्या क्लासची मुलं सर्वच पाहिजे. फक्त हे चालू केले क्लास, त्याच्यातून काहीतरी मी फी घेतोय, हे एवढा उद्देश नाहीये. कारण की याच्यापेक्षा जास्त उद्देश काय की तुम्ही सिलेक्शन झालं पाहिजे, तुम्हाला जॉब भेटला पाहिजे. तुम्ही जो संघर्ष केलाय की 2021 नंतर आजपर्यंत किंवा त्या आधीचा संघर्ष असू, तो पुढे फळाला आला पाहिजे.
कुठंतरी एक सिक्युअर लाईफ तुम्हाला भेटली पाहिजे, ज्याला आपण स्टेबल लाईफ म्हणतो. कारण की एक जॉब तुम्हाला, एक संधी तुमचं आयुष्य बदलतो. मित्रांनो, चांगला तुम्ही अभ्यास करत असालच अशी अपेक्षा आहे माझी. चला मित्रांनो, पाहूयात पुढे सहकारी संस्थेची संघटन रचना. आपल्याला माहिती आहे, आपण इथे एखाद्या साखर कारखान्याचं उदाहरण घेऊया. कारण की साखर कारखान्याचंच काय घेतो, कारण बऱ्याच जणांनी साखर कारखान्याबद्दल ऐकलेलं असते, त्याच्यात काय गोष्टी चालतात ते थोडंफार आपल्याला माहित असते. पुणे जिल्हा आहे आपला, ऊसाचं उत्पन्न आपल्याकडे चांगलंच होतं, त्यामुळे आपण हे साखर कारखान्याचं उदाहरण घेत असतो. तर साखर कारखान्यात जे शेतकरी असतात ते सभासद असतात. जे शेतकरी असतात ते सभासद असतात. त्याच्यामध्ये काय करतो आपण, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, हे आपण ज्यांना निवडून देतो. हे सभासद जे असतात, ज्यांचे साखर कारखान्यात शेअर्स असतात, जी लोक शेअर्स घेतात, त्यांचे शेअर्स गुंतवले असतात, ते सभासद या निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि आपलं संचालक मंडळ निवडतात. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गावात विविध कार्यकारी सोसायटी असते, ती तुम्हाला कर्ज देत असते. त्याच्यामध्ये पण अशी निवडणुका होत असतात. त्यांचं पण व्यवस्थापन समिती असते, संचालक मंडळ असतं. तर हे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात. मग पदाधिकारी जर बघितलं आपण, बोर्ड ऑफ डायरेक्टरची समजा 20 ची कमिटी असेल, 10 ची कमिटी असेल, 21 ची कमिटी असेल, अशी कमिटी असते. आणि याच्यामधून काही पदाधिकारी निवडले जातात. कोणता निवडला जातो, एक सर्वांमधून एक अध्यक्ष निवडला जातो. जसं ग्रामपंचायत मध्ये सरपंच निवडतात, तसे पण इथं अध्यक्ष निवडतात. आपण त्यांना चेअरमन म्हणतो. आपण ऐकत असाल की बरेच जण एखाद्या व्यक्तीला चेअरमन म्हणत असतो, कारण की तो कोणत्या तरी सहकार संस्थेचा अध्यक्ष राहिलेला असतो. उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार ही 4 महत्वाची पदे ही महत्वाची मानली जातात सहकार संस्थेमध्ये. त्याशिवाय सहकार संस्था चालू शकत नाही, त्यांचा विकास होऊ शकत नाही. तर स्टेप बाय स्टेप हे सर्व पाहणार आहोत आपण. सभासद कोणाला म्हणायचं, तर सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करत असतो आणि समान उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. म्हणजे ज्यांचं उद्दिष्ट एक आहे, शेतीसाठी स्थापन करायचे, उद्योगासाठी स्थापन करायचे किंवा ग्राहकांसाठी स्थापन करायचे, अशी एखादी सहकारी संस्था आपल्याला स्थापन करायचे, असा सर्वांचं एक कॉमन उद्दिष्ट असतं. आणि त्या उद्दिष्टाच्या अंतर्गत ते एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. पुढे काय करतात, ही सहकारी संस्थेची नोंदणी करतात आणि ह्या नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणजे एक इनिशियल स्टेजला जे एकत्र येतात ते साईन करतात. समजा 10 जण एकत्र आली, त्यांनी साईन केलं, त्यांचं समान उद्दिष्ट आहे, त्या व्यक्ती साईन केलेल्या असतात आणि त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर हे सभासद म्हणून जाहीर केलं जातं. पुढे सहकार संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणले जातात. हे सभासद कोणते असणार, पहिले 10 प्रथम म्हणून घोषित होणार. पुढे काय, सहकार संस्थेची नोंदणी झाल्यावर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती फी भाग भांडवलासह विहित नमुन्यात सभासदासाठी अर्ज करू शकतात. हे 10 जण झाले. उद्या मला वाटलं की या सहकारी संस्थेत आपल्याला जायला पाहिजे, मग मी काय करणार, या इकडे ही जी सहकारी संस्था आहे त्यांना अर्ज करणार, म्हणणार मला तुमचं सभासदत्व लागते. मग मी काय करणार, त्यांचं काय प्रवेश फी असेल
ती प्रवेश फी भरणार, थोडेसे शेअर्स असतील किंवा भाग भांडवल असेल असं मी देऊन अर्ज करणार आणि आलेल्या अर्जावर संस्थेने विचारविनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते. म्हणजे ही सहकारी संस्था आहे. त्या सहकारी संस्था म्हटली की तुम्हाला येण्यास काही हरकत नाहीये, आम्ही आमचं सभासदत्व तुम्हाला देऊ, मग मी त्या सहकारी संस्थेचा सभासद होणार आहे. अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. किती महिन्याच्या आत? 3 महिन्याच्या आत. मी अर्ज केलाय आज, तर मला 3 महिन्याच्या आत यांनी कळवलं पाहिजे तुम्ही सभासद होऊ शकता, नाही होऊ शकत. जर व्यवस्थापन समिती असेल, त्यांनी निर्णय घेतले असल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत, किती 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस सभासदत्वाचा निर्णय कळवला पाहिजे. काय जास्तीत जास्त मला 3 महिन्यात तुम्ही कळवलं पाहिजे. जर व्यवस्थापन समिती असेल, त्यांनी कोणता तरी एक निर्णय घेतलाय, मला सभासदत्व द्यायचंय की नाही द्यायचं, त्यांनी निर्णय यांचा पूर्ण झालाय, मग त्यांनी काय करायचं, 15 दिवसात मला कळवायचं. पुढे क्रियाशील सभासद, ऍक्टिव्ह मेंबर म्हणून या संस्थेचे मी खरा मालक असणार आहे आणि मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहणे, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा, मतदान करण्याचा अधिकार असे विविध अधिकार प्राप्त होतात. मी त्या सहकारी संस्थेचा किंवा साखर कारखान्याचा एक शेतकरी म्हणून सभासद झालो तर मी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उभे राहणार, त्याच्या ज्या वार्षिक सभा होणार आहे त्याच्यामध्ये उपस्थित राहणार, सभेमध्ये चर्चेत भाग घेणार, पुढे जेव्हा निवडणूक लागेल त्या निवडणुकीत मतदान पण करू शकणार. तर पुढे काय व्याख्या दिलेली आहे, महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम कोणतं, दुसरा. एवढं फक्त वरवरचं लक्षात ठेवा, आपल्या काय कायद्यातली सगळीच कलम पाठ करायची नाहीये, पण हे जे दिलेले आहे की महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 असेल, त्याचं कलम 2 असेल आणि पोट कलम 19 नुसार काय सांगितले, कलम 2 मधलं पोट कलम 19 कारण की कलम 2 असणारे, त्याच्यामध्ये पोट कलम 1, 2, 3 असणारे, 4 असणारे आणि ह्या 4च्या पोट कलमामध्ये पण असं असतं, ए असतो, बी असतो, सी असतो. तर कोणताही कायदा घेतला, कोणताही कायदा घ्या तुम्ही, पहिलं कलम असणार आहे की त्या संस्थेची व्याख्या दिली जाते, ती संस्था कशासाठी स्थापन करायची, काय का कारण काय आहे, त्या संस्थेचं नाव काय आहे, हे सगळं त्याला व्याख्या म्हणतात. पहिलं कलम काय व्याख्येच असतं. म्हणजे दुसरं कलम आहे ते सहकार संस्थेचं जे आहे प्रत्येक थोडं थोडं वेगळं असतं. तर सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये काय दिले, त्यांनी पदाधिकारी दिले असतील किंवा सभासद दिले असतील. त्याच्यामध्ये पोट कलम 19 नुसार सभासद म्हणजे ज्या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे आणि अशा संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून पेचीतरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती, यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार, वित्तीय संस्थांच्या सेवेचा उपभोक्ता यांचा समावेश होतो. काही नाममात्र सभासद असतील की ज्यांनी फक्त शुल्क भरलेले, त्यांच्याकडे शेअर्स नाहीये, ते ऍक्टिव्ह मेंबर नाहीये, किंवा एखादी संस्था असेल आणि त्यांनी काही शेअर्स घेतले असेल आणि त्याच्यातली जे मेंबर असतील त्या शेअर देणाऱ्या संस्थेतली, त्या संस्थेतले काही लोक असतील ते सहयोगी सभासद असतील, किंवा मला समजलं की मला वाटलं की आम्ही 3 मित्र आहे, 3 मित्र मिळून आपल्याला एका सहकारी संस्थेचे शेअर्स घ्यायचे, पण आम्ही ठरवलं की आम्ही 3 मिळून घेऊयात. मग आम्ही 3 एक बॉडी बनवली आणि त्यांचं एक सहयोगी सभासद होतो म्हणून आम्हाला काय म्हणणार आहे,
सहयोगी सभासद असणार आम्ही ह्या संस्थेचे, आणि ह्या संस्थेतून आम्ही त्या सहकारी संस्थेचं शेअर्स घेणार. या सहयोगी सभासद वगैरे काय असतं ते आपण काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर आपण पुढे आता हे सभासदाची जी पात्रता आहे ते पाहूयात. सज्ञान व्यक्ती बँकेमध्ये खाते उघडू शकतो. सज्ञान व्यक्ती कुणाला म्हणायचं, तर कोणतेही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण केलेलं असावं, मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. वेडी व्यक्ती काय त्या सहकारी संस्थेत भाग घेऊ शकत नाही. मनाने अस्थिर अशा लोक ह्या सभासदासाठी पात्र नसतात. पण मानसिकदृष्ट्या सक्षम असणारी, वर्ष 18 पूर्ण असणारी व्यक्ती सभासदास पात्र असते. पुढे काय, या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. म्हणजे समजा एखादा व्यक्ती असेल की त्याने एखाद्या कंपनीमध्ये फ्रॉड केलेला आहे, किंवा एखाद्या सहकारी संस्थेला डुबवलेला आहे, किंवा त्याचे कर्ज त्यांनी घेतलेले आहे परतफेड करत नाही, अशा विविध समस्या असू शकतात. आणि कोणत्या तरी कायद्याद्वारे याला प्रतिबंध केले की बाबा तू कोणत्या संस्थेचं सभासदत्व निवडणूक लढू शकत नाही, अशी व्यक्ती या अधिनियमा अंतर्गत, कराराअंतर्गत सभासद होण्यास पात्र नसते. पुढे भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकतात. जे आपल्याला काही नियम आहेत भारतीय करार कायदा, त्या कायद्यात सांगितलेले आहे कोण व्यक्ती हे करार करू शकतात. अशा व्यक्ती करार करण्यास त्यांना संमती दिलेली आहे, कायद्याच्या व्याख्या दिलेली आहेत काही गोष्टी, ती व्यक्ती करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकतात. आपल्याला फक्त एवढंच पाहिजे लक्षात की ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे, मानसिकदृष्ट्या स्थिर आहेत, त्या व्यक्ती सभासद होऊ शकतात. बाकीचं एवढं काही झंझट घेतले नाही तरी चालेल. पहिली गोष्ट, कार्यक्षेत्रात वास्तव असावं. समजा ज्या गावात माझी पतसंस्था आहे, ज्या माझ्या तालुक्यात साखर कारखाना आहे, त्याच तालुक्यात मी शेतकरी आहे, माझा ऊस त्या साखर कारखान्याला जातोय, मी तिथूनचे शेअर्स घेतले, तर मी त्या लोकांचा सभासद होणार आहे. मग असं नाही व्हायला पाहिजे की मी कार्यक्षेत्रात माझी जमीन आहे, फक्त मी सभासदत्व घेतले, राहायला मुंबईला आहे, तिथं काही काम करत नाही, अशी व्यक्ती त्या संस्थेचा सभासद होऊ शकत नाही. म्हणजे सभासद होणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे, प्रवेश शुल्कासोबत किमान 1 भागाची खरेदी रक्कम भरलेली असावी. म्हणजे मी साखर कारखान्याचं शेअर विकत घेतलं पाहिजे तर मी त्यांचा सभासद असेल. त्यांची जी प्रवेश शुल्क असेल, सभासद घेण्यासाठी काहीतरी शुल्क असू शकते, ती शुल्क भरली पाहिजे. पुढे काय, विद्यार्थी सभासद. समजा खरेदी विक्री संघ असेल, ती व्यक्ती समजा विद्यार्थी काहीतरी त्यांच्याकडून विकत घेत असेल, त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय करत असेल विद्यार्थी, आपण हे विद्यार्थी सभासद म्हणून एक 11च्या स्टेटमेंट म्हणून शिकलेलो आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा. तर शाळा विद्यार्थ्यांनी सुरू केलेली विद्यार्थी सहकारी भांडाराची सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. जर विद्यार्थी असतील, त्यांनी एक विद्यार्थी सहकारी भांडार सुरू केलं, त्याच्यामध्ये बाकीचे जे विद्यार्थी असतील त्यांना त्याचं इन्क्लूड करून घेतलं जातं, त्यांना सभासदत्व दिलं जातं. आणि अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची जी अट आहे 18 वर्षाची, ती विचारात घेतली नाही जात नाही. त्यांचं वय कमी जरी असलं तरी त्यांना सभासदत्व दिलं जातं. पुढे काय, नोंदणीकृत संस्था असणारी, म्हणजे संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. शैक्षणिक संस्था असतील, क्रीडा संस्था असतील, सांस्कृतिक मंडळे असेल, म्हणजे नोंदणी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सभासद घेऊ शकता. भागीदार संस्था, ज्या भागीदार संस्थेची स्थापना भागीदार कायदे 32 नुसार झालेली असते, अशा संस्था देखील
सहकारी संस्थेचे सभासद असतात पात्र असतात. आपण सांगितलं होतं इथे की समजा आम्ही 3 मित्र आहे, आम्ही समजा एखादी भागीदार संस्था स्थापन केली आणि जर म्हटलं की आम्हाला दुसऱ्या सहकारी संस्थेचं आपल्याला शेअर्स घ्यायचे, तर आम्ही त्या सहकारी संस्थेचे शेअर्स घेऊ शकतो. आम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करू शकतो आणि भागीदार संस्थेने एक चालवलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणार असावा. पण आम्ही जे 3 मित्र आहे, आमचा कोणता जर व्यवसाय असेल काय असेल किंवा आम्ही जिथं पण राहतो ते आम्ही त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलो पाहिजे. पुढे काय, कंपनी कायदा 1913 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था कंपनी सहकार संस्थेचे सभासद होऊ शकतात. एखादी संयुक्त भांडवली कंपनी असेल ती पण हे सभासद होऊ शकतात, पण त्यांचं मुख्य कार्यालय जे इथं आहे ते मुख्य कार्यालय कुठे पाहिजे, सहकार संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे. तसेच कंपनीचा हेतू आणि उद्देश काय पाहिजे, सहकारी संस्थेचा हेतू आणि उद्देशाची विसंगत नसावा. म्हणजे जो कंपनीचा हेतू आहे तो सहकारी संस्थेचा सारखाच असावा, दोघांमध्ये जास्त फरक नसावा हे सांगितलेलं आहे. सार्वजनिक विश्वस्त संस्था, ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा म्हणजे एक विश्वस्त संस्थेचा एक कायदा आहे, त्या कायद्याचं नाव काय आहे, मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा 1960. या अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झालेली असते त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. म्हणजे सार्वजनिक विश्वस्त संस्था देखील या सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. बाकी सहकारी संस्था, जर सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासदात पात्र असते. उदाहरण शेती सहकारी संस्था ही पण सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. म्हणजे एखादी माझी शेतकरीची एक सहकारी संस्था आहे, एक दुसरी एक संस्था आहे जी विपणन करते, वस्तूची खरेदी विक्री करते, अशी संस्था आहे. हे दोघं पण एकमेकांचे सभासद होऊ शकतात. पुढे काय, स्थानिक स्वराज्य संस्था, जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील ते सभासद होण्यास सुद्धा पात्र असतात. उदाहरण आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी. बाकी केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांना जर आवश्यक वाटलं की आम्ही सहकार संस्थेचे सभासद स्वीकारायचं आहे आम्हाला, ते पण याच्यामध्ये सभासद होऊ शकतात. म्हणजे कुणालाही लिमिटेशन ठेवलेली नाही. पुढे काय, सभासदत्वाचे प्रकारे क्रियाशील सभासद कुणाला म्हणतात, अक्रियाशील कुणाला म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर संयुक्त सहयोगी सभासद, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. क्रियाशील म्हणजे कोण, ज्या संस्थेच्या कारभारात भाग घेतो, जो संस्थेचा कारभार असतो त्यात भाग घेतो, उपविधीमध्ये नियमामध्ये जे नमूद केलेल्या संस्थेच्या सेवेचा किंवा साधनाचा किमान मर्यादेत वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद म्हणतात. म्हणजे काय, संस्थेचा जो कारभार असतो, ज्या बैठका असतात त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट होतो. नियमात नमूद केलेल्या ज्या संस्थेच्या सेवा असतील, जी साधनं असतील, किमान मर्यादेत त्याचा वापर त्यांनी केलेला असावा, त्याला काय म्हणतात, क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या ज्या अटी आहेत, ते सभासद होण्यासाठी ज्या अटी आहे त्याची पूर्तता करतो. क्रियाशील सभासद कायद्यानुसार, कायद्याची तरतुदीनुसार सर्व अधिकाराने हक्क मिळवतात. क्रियाशील सभासदास अधिमंडळाच्या वार्षिक सभा तसेच अधिमंडळ असते त्यांच्या विशेष सभेची सूचना मिळवण्याचा, एखादी सभा भरवायची असेल तर त्याची सूचना, त्याची नोटीस मिळवण्याची, सभेचे सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश मिळण्याचा,
संस्थेची पुस्तके पाहण्याचा त्या व्यक्तीला अधिकार प्राप्त होतो. म्हणजे हा क्रियाशील व्यक्ती जो असेल, सभासद असेल, त्याला बरेचसे अधिकार भेटत असतात. पुढे काय, क्रियाशील सभासदाने अधिमंडळाच्या सदस्याच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाचा कालावधी, किमान जो 5 वर्ष असेल त्या 5 वर्षाच्या कालावधीत किमान एक तरी सभेला हजर राहिले पाहिजे. तू सभासद आहे, क्रियाशील सभासद नव्हते, पण तू 5 वर्षात एकदा पण त्या सभेला फिरकला नाही, त्यांच्या चर्चेत सामील झाला नाही, मतदान केलं नाही, काहीच केलं नाही, तर तुम्ही तिथे त्या नियमानुसार तुम्हाला तिथं क्रियाशील सभासदातून काढलं जातं आणि एका अक्रियाशील सभासदत्व म्हणून तुम्ही तिथे नोंद केली जाते. त्यामुळे तुम्ही 5 वर्षात एकदा तरी एका तरी सभेला तुम्ही हजर असले पाहिजे. तसेच त्याने संस्थेच्या नियमात नमूद केलेल्या संस्थेच्या सेवेचा किंवा साधनाचा किमान मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. जे उपविधीत लिहिले, नियमात लिहिले, त्याच्यामध्ये सेवा आणि साधना असेल तर त्यांचा किमान मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. त्यांना क्रियाशील सभासद म्हणतात. मग अक्रियाशील सभासद कोण? ज्याला वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला तो हजर राहणार नाही. समजा 5 वर्षाचा कालावधी मी हजरच राहिलो नाही, संस्थेच्या नियमात नमूद केल्याप्रमाणे लागोपाठच्या 5 वर्षाच्या कालावधीत किमान एकदा सेवेचा किमान मर्यादित वापर करणार नाही असा कोणताही सदस्य हा अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. मग संस्थेच्या नियमात लिहिले बाबा तुम्ही कोणत्या तरी एखाद्या सेवेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे, तुम्ही कर्ज घेतलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये पैसे भरले पाहिजे, किंवा त्यांच्याशी जो खरेदी विक्री जर असेल ती बियाणे तिथून भेटत असते ते घेतलं पाहिजे. पण असे कोणतीच काम तुम्ही करत नाहीये, 5 वर्ष तुम्ही क्रियाशीलच राहिला नाही, अक्रियाशील राहिला, तर तुमची नोंद अक्रियाशील म्हणून सदस्य म्हणून होते आणि त्यांचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्यावेळेस अशा सदस्यांचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाईल तेव्हा त्याला वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत संस्थेने कळवले पाहिजे. तर माझं संस्थेचं समजा मार्च महिना टू मार्च महिना माझ्या संस्थेचे एक आर्थिक वर्ष जर असेल तर त्या आर्थिक वर्षाचं ह्या मार्च पासून ह्या मार्च संपण्याआधी मला कमीत कमी फेब्रुवारी तरी सांगितलं पाहिजे की बाबा तुमचं वर्गीकरण असं केलेलं आहे, तुम्ही अक्रियाशील सभासदत्व म्हणून तुमचं नोंदणी करण्यात येणार आहे, मग असं त्या व्यक्तीला कळवलं पाहिजे. आणि असे वर्गीकरण केल्यापासून पुढील 5 वर्षात जर अशा सदस्याने क्रियाशील सदस्यासाठीचे निकष आहे ते पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास पात्र ठरतो. मग मला सांगितलं पाहिजे तुम्ही अक्रियाशील सदस्य म्हणून तुम्हाला भेटलेला आहे, पण तुम्हाला जर क्रियाशील परत व्हायचं असेल तर पुढील जे 5 वर्ष असतील त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्हपणे सहभाग झाला पाहिजे, त्यांचे बाग खरेदी करणं पाहिजे, त्यांच्या बैठकीला उपस्थित पाहिजे, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील सदस्यासाठी ज्या क्रियाशील सदस्यासाठी ज्या अटी असेल ते तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. तर अशा अक्रियाशील सभासदाचे सदस्य रद्द होऊ शकते जर तुम्ही असे त्यांना पुढील 5 वर्षात पण तुम्ही क्रियाशील नाही राहिला तर तुमचं जे सभासदत्व असतं ते रद्द होऊ शकतं. मात्र अक्रियाशील सदस्य जो अक्रियाशील सभासद असेल तो आपल्या निबंधकाकडे दाद मागू शकतो. तर अशा अक्रियाशील सभासद जर तुम्हाला समजलं असेल तर संयुक्त सभासद कोणला म्हणतात? सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेत भाग धारण करतो पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद. जर आम्हाला वाटलं आम्ही 5 मंडळी आहोत, आम्हाला एका संस्थेचे सभासद म्हणजे एका संस्थेचे शेअर्स घ्यायचे, तर आम्ही इकडे संयुक्त संस्था म्हणून स्थापन केली आणि या संस्थेमार्फत आम्ही हे शेअर्स घेतले. हे 5 व्यक्ती आहे, त्या 5 व्यक्तींचे नाव काय होणार आहे? खाली राहणारे, वर आपल्या संस्थेचं नाव राहणार आहे, त्याच्यामध्ये नंतर आपले सहयोगी सभासद म्हणून आपली नावं खाली राहणार आहे.
मग आपलं स्थान तिथे प्रथम स्थानी नसणारे जे असे सभासद असतात त्यांना संयुक्त किंवा सहयोगी सभासद म्हणतात. सहयोगी सभासद हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकार संस्थेचे भाग खरेदी करतात. अशा सभासदांचे नाव भागपत्रावर दुसऱ्या किंवा त्यापुढील जो क्रमांक असेल त्यावर असणारे. त्यांना सहयोगी सभासदाला कोणतेही अधिकार प्राप्त होणार नाही. ज्या क्रियाशील व्यक्तीला असतात ते अधिकार प्राप्त नसतात. सभेला तो हजर राहण्याचा, मतदान करण्याचा आणि निवडणुकीस उभे राहण्याचा त्याला अधिकार नसतो. पुढे जर पाहिलं तर क्रियाशील सभासद सभेला गैरहजर असेल तरच, म्हणजे आपण सांगितलं एखाद्याला प्रमोट केले बाबा तू या बैठकीला उपस्थित राहा, तर तो व्यक्ती नसेल तर आपण तिथे त्या मतदानासाठी आपण उपस्थित राहू शकतो. जर अब्सेंट असेल तर आपला वरचा सभासद आहे त्याला आपण प्रमोट केले किंवा तू हे सगळं काम कर, तो व्यक्ती जर अब्सेंट असेल, उपस्थित राहू शकत नसेल, त्या व्यक्तीची सहमती घेऊन आपण स्वतः ते जाऊ शकतो. तिथे मतदानाचा आपल्याला अधिकार असतो आणि अशा सभासदाला स्वतंत्रपणे भाग प्रमाणपत्र देणे. पण हे जे आपल्या जे भाग प्रमाणपत्र असतं ते एका सभासदाला दिलं जातं, कारण की आपण सहयोगी सभासद आहोत. पुढे काय नाममात्र आणि नामधारी सभासद. काही नाममात्र सभासद असतात. तुम्हाला साखर कारखाना माहित असेल, त्याच्यामध्ये शेअर्स घेणारे शेतकरी वेगळे असतात. पण त्याचबरोबर काही नाममात्र नामधारी सभासद असतात की ज्यांनी शेअर्स घेतलेले नसतात पण ते आपला ऊस पाठवत असतात. असे जे लोक असतात ते नामधारी सभासद असतात की उपविधीनुसार सहकार संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्यांचे सभासदत्व मान्य केलेले असेल तो मात्र नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. तो काय करतो, सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते. सहकार संस्थेचे भाग खरेदी करत नसल्यामुळे त्याचे नाव भाग पुस्तकात नसते, त्याला भाग प्रमाणपत्र मिळत नाही. तो व्यवस्थापन जास्त त्याच्यात भाग घेत नाही, निवडणूक लढविणे, निवडणूक लढू शकत नाही, अधिमंडळ सभेला हजर राहू शकत नाही, मतदान करू शकत नाही, लाभांश मिळू शकत नाही. जो डिव्हिडंड असतो एखाद्या कंपनीचा सहकारी संस्थेचा तो तुम्हाला भेटत नाही. हे अधिकार तुम्हाला भेटत नाही. पुढे काय सभासदत्वाचे अधिकार आहे. तुम्ही जर सभासद झाला तर तुम्हाला भाग प्रमाणपत्र मिळणार आहे. तुम्ही सभेबाबत अधिकार भेटणार आहे. सभेमध्ये बोलण्याचा, मतदान करण्याचा. व्यवस्थापन समितीवर अधिकार भेटणार आहे की आपल्या ज्या काही प्रॉब्लेम असतील, काही आपल्या गोष्टी असतील, जर तुम्ही शेतकरी असेल, तुम्ही त्याचे सभासद असाल तर तुमच्या काही समस्या असतील, रोजच्या समस्या असतील, की कारखान्यापर्यंत गाडी आणण्यासाठी त्रास होतो किंवा बाकीच्या तुमच्या ऊसाबद्दल काही समस्या असतील किंवा तुमच्या पावती बिल निघत नसेल बाकीच्या, किंवा तुम्हाला त्याचा डिव्हिडंड मिळत नसेल वेळेवर, त्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी समिती व्यवस्थापन समितीला विचारण्याचा तुम्हाला अधिकार भेटतो. जर या सहकारी संस्था व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही निबंधकाकडे अर्ज करू शकता. हा निबंधक राज्य सरकारचा कर्मचारी असतो. पुढे पुढे तुम्हाला डिव्हिडंड वस्तू सेवा मिळवण्याचा अधिकार असतो, म्हणजे तुम्हाला लाभांश भेटतो. तसेच तुम्हाला समज साखर कारखाना असेल तर तुम्हाला माहिती आहे दिवाळीला आपल्याला कमी रेटमध्ये 1-2 पट्टे जे आपल्याला ऊस गेलेला आहे जेवढा आपला लाभांश आहे त्याप्रमाणे आपल्याला साखर पण भेटते. वारसाबाबत अधिकार भेटतो. जर आपले आजोबा जर एखाद्या साखर कारखान्याचे जर सभासद असतील, समजा थोडेफार ते काळानुसार एक्सपायर झाले तर तुम्ही त्याचे वारसदार म्हणून तिथे नोंदणी केली जाते. तिथून पुढे तुम्ही त्या साखर कारखान्याचे सभासद म्हणून तुम्हाला अधिकार भेटतात. आणि इतर काही अधिकार असतात ते आपण या सर्व गोष्टी आपण हे 7 गोष्टी पुढे पाहणार आहोत. तर पहिल्या काही भाग प्रमाणपत्र मिळवणे. त्याशी सभासदात संस्थेकडून खरेदी केलेल्या भागाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतर करण्याचा आणि संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार. कायचा अधिकार? जमा केलेली रक्कम असेल त्याची पावती म्हणून, आपण भाग खरेदी केली असेल त्याचे प्रमाणपत्र म्हणून,
आणि आपल्याला वाटलं आपण जेवढे भाग खरेदी केले ते आपल्याला दुसरीकडे ट्रान्सफर करायचे, ते प्रमाणपत्र पण भेटवण्याचा अधिकार आपल्याला सभासद म्हणून भेटत असतो. पुढे सभेबाबत अधिकार दिलेत. काय अधिकार दिले सभेबाबत? तर क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा, सभेत उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा, सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. मी सभेला उपस्थित राहू शकतो, सभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो. सभेची सर्वसाधारण सूचना जी आहे, आज सभा आहे, उद्या सभा आहे, परवा सभा आहे, 15 दिवसांनी सभा आहे, या सभेची सूचना मिळवण्याचा मला अधिकार भेटतो. व्यवस्थापन समितीबाबत अधिकार आहे मला. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा, व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार या सभासदास असतो. जर व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलवल्यास तो निबंधाकडे सभा आयोजित करण्याचा अर्ज करता येतो. तसेच सहकार संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासदास निबंधाकडे अर्ज करतात. जर काही घोटाळे केले असेल तर तो निबंधाकडे अर्ज करू शकतो. पुढे काय, लाभांश वस्तू सेवा मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. सहकार संस्थेने देऊ केलेल्या वस्तू सेवा मिळवण्याचा आणि व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला डिव्हिडंड तो मिळवण्याचा अधिकार आहे तो सभासदाचा असतो. समजा वारसा अधिकार, सभासदाला आपला वारस नोंदवून दे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार पण असतो. कुणला आहे तो अधिकार? सभासदाला आहे. जर आपल्या आजोबाला वाटलं की आपल्याला नाताला त्याचा वारसदार बनवायचंय तर तो तिकडे वारसदार मधून नोंद करू शकतो. हा अधिकार आपल्या आजोबांचा आहे, ते देऊ शकतात. इतरही अधिकार आपल्याला आहेत. कोणते अधिकार आहे? जर मी तुमचा सभासद असेल, आपले आजोबा त्या कारखान्याचे सभासद असेल तर तुमचे हिशोब पुस्तके, पत्रके, नोंदवह्या, पाने, त्यांच्या सांख्यिक प्रती, अटेस्टेड ज्या प्रती आहे ते मिळवणे, परत उपविधी असेल, नियम असेल त्याची प्रत, मागील वर्ष असेल त्याचे ताळपत्रक, नफा तोटा पत्रक, सभासद नोंदणी, सभेचे इतिहास इतिवृत्त झालेले, सभेमध्ये काय निर्णय झालेले, हे सगळं मिळवण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. पुढे सभासदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत? तर नियमाचे पालन करणे, सहकारी संस्था कायदा, नियम पोट नियमाचे पालन करण्यासाठी जबाबदारी सभासदाची असते. जे नियम दिलेले असते सभासदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत? तर आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. त्या सहकारी संस्थेचे काही कायदे असतात, नियम असतात, ते आपण पाळले पाहिजे. देणी दिली पाहिजे. जर सभासदाने राजीनामा दिला, अगर संस्थेने सभासदाची हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्यानंतर अगर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची जी देणी असेल ती फेडण्यास हा सभासद जबाबदार असतो. समजा एखादी पतपुरवठा संस्था असेल, ती तुम्ही कर्ज घेतलं असेल, उद्या मला त्याने सभासदत्वातून हकालपट्टी केली, माझं सभासदत्व काढून घेतलं, समजा मी जरी मनाने त्या संस्थेतून बाहेर पडलो तरी पण मला त्यांचे जे कर्ज घेतलेलं आहे, जी देणी आहे ती मला भरावी लागणार आहे. भागधारण करणे म्हणजे सहकारी जे सभासद असतात त्या सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या किती 1/5 पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही. म्हणजे एखादा सभासद असेल तो फक्त जास्तीत जास्त 1/5 एवढेच शेअर्स धारण करू शकतो. परंतु राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही बंधन नसते. पण समजा स्थानिक स्वराज्य संस्था असेल ते त्याच्यात 50% पण भागीदार होऊ शकतात, 25% पण भागीदार होऊ शकतात. त्यांना वाटलं 75% भागीदार व्हायचे तेवढे पण भागीदार होऊ शकतात. म्हणजे राज्य सरकार, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामपंचायत, तालुक्यावर पंचायत समिती, जिल्ह्यावर जिल्हा परिषद, त्या ज्या संस्था आहे, नगरपालिका, नगर परिषद, त्यांना हे काही गोष्टी बंधनकारक नाहीये. ते आता
मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत पात्र सभासदांची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमतीत असते. म्हणजे मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत पात्र सभासद म्हणून त्यांची जी जबाबदारी असते ती किती असते, तर भागाच्या दर्शनी किमतीत इतकी असते. पुढे वारस नोंद करू शकतात. सभासदांनी आपला वारस नोंदवला पाहिजे. सभासदांच्या मृत्यूनंतर सभासदांचा भाग किंवा मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंदणी आवश्यक आहे. आपले आजोबा असतील तर त्यांनी आपला वारस नोंद केला पाहिजे, तर तुम्ही त्या साखर कारखान्याचे तुम्हाला ते भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला दिवाळीला पण साखर भेटून जाते. जरी तुमचा ऊस नसला तरी तुम्ही त्याचे सभासद असले, तुम्ही शेअर घेतले असते तरी तुम्हाला ते दरवर्षी साखर भेटत असते. जर शेतकरी म्हणून फक्त सभासद असाल तरी तुम्हाला साखर भेटत असते. मग अशा तऱ्हेने प्रत्येक सभासदाने आपली वारस नोंद केली पाहिजे. मग सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस नोंद करू शकतात. आपल्या नातवाचीच करावी पाहिजे असं नाहीये. बाहेरच्या व्यक्तीची करू शकतात, नातेवाईकातल्या एखाद्या व्यक्तीची करू शकतात, कोणाचीही वारस नोंद करू शकतात. तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये सुद्धा बदल करू शकतात. आज आजोबाला वाटलं की आपण आज मुलाच्या पोराला वारस करूयात, त्यांनी त्याची नोंद केली. उद्या वाटलं मुलाचा मुलगा आपल्याला नीट पाहत नाही, मग त्याला एक दुसरा एक असतो, मुलगी असते. मग मुलीचा जो मुलगा असतो त्याची नोंद सुद्धा आजोबा करू शकतात. त्यामुळे आपल्या आजोबांकडे जर एखाद्या साखर कारखान्याचे शेअर असतील, एखाद्या सहकारी संस्थेचे शेअर असतील, तर तेवढं चौकशी करा. बघा पुढे आपले आजोबा सभासद आहेत का, वारस नोंद होऊ शकते का. तर तुम्ही हा सहकार शिकताय, तुम्हाला सहकाराबद्दल आता बरीचशी माहिती आलेली आहे. तर क्लासच्या पलीकडेही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यातून शिकायला भेटतात. पुढे काय, कर्ज वापर आणि परतफेड. जे सभासद सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात त्या सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहेत त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे. संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. जर एखादी पतपुरवठा संस्था असेल किंवा खरेदी विक्री संस्था असेल किंवा कोणतीही संस्था असेल, जर ते कर्ज पुरवठा करत असेल, जर सभासद म्हणून आपण त्याचे कर्ज घेतले असेल तर त्याची नियमित परतफेड आपण केली पाहिजे. जरी तुमच्या आजोबांनी घेतले असेल, उद्या तुमचं वारस नोंदणी झाली आणि त्यांनी जे कर्ज घेतलेलं असेल ते फेडलं नसेल, तर ते वारस नोंद ज्याची झाली आहे त्या व्यक्तीने ते कर्ज फेडण्याचं, त्या व्यक्तीला ते कर्ज फेडावं लागतं. त्यामुळे बाकीच्या पण चौकशी करून ठेवा. नुसती वारस नोंद करू नका. तर कर्ज घेतलं आहे का, ते फेडलं आहे का, त्या पण तुम्ही चौकशी करून ठेवा. परत चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदाची असते. जर सभासद शेतकरी असेल तर तुम्ही साखर कारखान्याकडे जर घोटाळा झाला, काय प्रॉब्लेम झाला, तर निबंधक तुम्हाला चौकशीसाठी बोलवू शकतात. पण त्यांना ती आवश्यक माहिती आपल्याला पुरवणे गरजेचं असतं. सभांना उपस्थित राहू शकता तुम्ही. जेव्हा संस्थेने वेळोवेळी बोलवलेल्या सभा असतात त्यांना उपस्थित राहू शकतात. गरज भासल्यास मतदान करू शकता. आणि ही कुणाची जबाबदारी, सभासद म्हणून आपली जबाबदारी. उत्पादक वस्तूची संस्थेमार्फत विक्री केली जाऊ शकते. उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने उत्पादित केलेली वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फत विकल्या पाहिजे. उदाहरणार्थ दूध, ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने आपले उत्पादन संस्थेमार्फतच विकले पाहिजे. पुढे नुकसान भरपाई.
जर सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे जर नुकसान झाले असेल तर नुकसानीची संबंधित भरपाई त्या सभासदाने केली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे साखर कारखान्याच्या वार्षिक सभा होत असतात, खुर्च्या मोडले जातात, कधी कधी कार्यालय फोडली जातात. पण तुम्ही सभासद म्हणून जर ते काम केलं, असं कृत्य केलं, तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागू शकते, असं सहकारी संस्थेच्या नियमातच लिहिलेलं आहे. परत संस्थेची जोपासलं पाहिजे. सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेची हित जोपासणे, संस्थेच्या कामात मदत करणे या देखील त्याच्या जबाबदाऱ्या असतात. पुढे काय सभासदत्व कधी रद्द होणार आहे, कधी संपुष्टात येणार आहे, त्याची कारणे काय काय आहे, त्या गोष्टी आपण पुढे पाहूयात. थोडा चॅप्टर हा मोठा आहे, लेंदी आहे, थोडा जास्त वेळ लागू शकतो, तरी कोणी आळस देऊ नका. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. सभासदाचा मृत्यू. जर सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांचे संस्थेतील सभासदत्व रद्द होते. मग सभासदाचे सर्व भाग त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावाने हस्तांतरित होत असतात. तर तुम्हाला मागाचे उदाहरण माहितीच आहे. जर सभासदाचा राजीनामा दिला, जर एखाद्या सभासदाने राजीनामा दिला, राजीनामाने व्यवस्थापन जी समिती असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, त्यांनी तो मंजूर केला, तर आपण त्याचे सभासदत्व आपलं संपुष्टात येतं. पुढे भाग हस्तांतर करू शकतो. आपण आपलं जे शेअर्स खरेदी केले ते एकमेका दुसरीकडे ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग किंवा हित संबंधाचे हस्तांतर सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले, तर तो सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही, सभासदत्व संपुष्टात येतं. जर आपले शेअर आपण दुसऱ्याला विकले, दुसऱ्या सभासदाला विकले, तर आपण त्याचे सभासद राहणार नाहीये, आपले सभासदत्व संपुष्टात येणार आहे. जर एखादा व्यक्ती कार्यक्षेत्रात वास्तव्य नसेल तर काय, जर एखादा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कायम वास्तव्यास गेल्यास, समजा मी पुण्यात होतो, आधी मला सभासदत्व भेटलं होतं, साखर कारखान्याचा एक सभासदत्व भेटलेला व्यक्ती होतो. पुढे मला असं वाटलं मी मुंबई जाऊन स्थायिक झालं पाहिजे, मला आता पुढे याची गरज नाहीये, तर मी पुढे सभासदत्व ते माझं संपुष्टात येणार आहे, कारण की मी कारखान्याच्या कधी सभेला उपस्थित राहू शकणार नाहीये, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकणार आहे. सहकारी संस्था म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने चालवली एक चळवळ आहे, ते तुम्ही सर्व लक्षात ठेवा. कारण सहकारी संस्थेचा सभासद असेल तो सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असला पाहिजे, अशी सभासदत्वाची एक अट आहे. त्यामुळे आपण जिथे असू, ज्या कार्यक्षेत्रात असू, ती संस्था त्या कार्यक्षेत्रात असली पाहिजे. त्या कार्यक्षेत्रातील संस्थेतलेच आपण वास्तव्यास असल्यास आपल्याला तिथे तुमचं सभासदत्व भेटू शकतं, नाहीतर काही दिवसांनी ते सभासदत्व आपलं रद्द होऊ शकतं. जर संस्थेचं जर विसर्जन झालं, उद्या साखर कारखाना बुडला, तर काय सहकारी संस्था बंद पडल्यास तिची नोंदणी रद्द होते. भागीदार संस्था असतात, कंपनी व इतर बाबतीतील विसर्जन अथवा दिवाळखोरी झाल्यास साहजिकच त्या संस्थेचे सभासदत्वाचे जे सभासद असतात त्यांचे सभासदत्व संपुष्टात येतं, किंवा सभासदाची हकालपट्टी केल्यावर जर एखादा सभासद सहकारी संस्थेच्या नियमाचे पालन करत नसेल, संस्थेची फसवणूक करत असेल, दिवाळखोरी, संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे कृत्य करत असेल, अशा वर्तनाने सहकारी संस्थेचे संबंधास किंवा नावलौकिक काही त्याला बाधा येत असेल, तर सभासदाची आपली हकालपट्टी करू नये, अशी सूचना त्याला दिली जाते. तिथून तुम्हाला एक नोटीस पाठवली जाते की तुम्ही सभासदाची तुम्हाला का हकालपट्टी करू नये, अशा तुम्हाला लेटर पाठवलं जातं. तुम्हाला त्या लेटरला उत्तर द्यावी लागतात. त्यानंतर तुम्हाला हकालपट्टीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभा असतील तिथे मांडला जातो. सभासदाला हकालपट्टीपूर्वी आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते आणि हकालपट्टीचा जो ठराव असतो सर्वसाधारण सभेच्या 3/4, लक्षात ठेवा, 3/4 बहुमताने मंजूर झाला पाहिजे. जर तो झाला नाही तर आपलं हकालपट्टी निश्चित. सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर
त्याची माहिती निबंधकास कळवली पाहिजे आणि हा ठराव निबंधकाची मान्यता घ्यावी लागते. शेवटी त्याचे सभासदत्व संपुष्टात येत असते. नादारी जाहीर केलेल्या अथवा कायदेशीर तरतुदीने सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास सभासदत्व रद्द होते. जर अक्रियाशील सभासद असेल, जर संस्थेने एखाद्या सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सदस्य म्हणून केले असल्यास त्याचे असे वर्गीकरण झाल्यापासून पुढील 5 वर्षात तो क्रियाशील सदस्याचे जे निकष आहे ते पूर्ण न केल्यास त्याचे सभासदत्व संस्था रद्द करू शकते. मात्र तो निबंधक असतो त्याच्याकडे तो दाद मागू शकतो. अशा मित्रांनी आपल्याला एक सभासद आहे त्याचे अधिकार काय, जबाबदाऱ्या काय, या सर्व गोष्टी आपण शिकलेले आहोत. पुढे व्यवस्थापन समिती बघायची, कार्यकारी समिती बघायची, ज्याला आपण मॅनेजिंग कमिटी म्हणतो किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतो. ते सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहिजे आहेत. तर मित्रांनो आपण इथे थांबूयात, याचे 2 पाठ करूयात. कारण की जर आपण पूर्ण लेक्चर घेत राहिलो तर तुम्हाला ते डाउनलोडिंगला त्रास देणार आहे, कारण की जास्त MB खर्च करावे लागेल. त्यामुळे आपण हा पुढचा भाग, हे आता जवळजवळ 50 मिनिटं झालेली आहे, पुढच्या पण अजून 50 मिनिटं लागतील आपल्याला. तर मित्रांनो आपण हे थोडं डिवाइड करून पुढे परत हे रेकॉर्डिंग करूयात आणि तुम्हाला पाठवूयात. तर हा पार्ट 1 म्हणून पहा आणि दुसरा जो आहे तो पार्ट 2 म्हणून टाकला जाईल.